नांदेडचे वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। वंचितच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रामध्ये जाऊ देत नसल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। वंचित आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलनाची सुरुवात केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक माझ्या सहीचे खाली अपडेट केलं गेलं नाही। तिथले कर्मचारी म्हणतात की ही सही आम्हाला अपडेट नाही, ही मॅच नाही। आणि जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना मी रात्री कंप्लेंट केली ते म्हणले आमच्याकडून उशीर झाला आहे, आम्ही आत्ता ताबडतोब अपडेट करतो। पुन्हा सकाळी मी जेव्हा माझे एजंट्स बाहेर होते मी परत कंप्लेंट केली तर त्यावेळेस म्हणले की नाही आता थोड्याच वेळात मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर अपडेट करतो। असं करून त्यांनी आता दुपार झालेली आहे, अजूनही त्यांनी खाली अपडेट केलं नाही। माझे सर्व प्रतिनिधी बूथच्या बाहेर उभे आहेत, त्यांना बूथच्या मध्ये घेऊ दिलं जात नाही। हे माझ्या मानवी हक्काचं उल्लंघन आहे। माझ्या निवडणूक म्हणजे प्रतिनिधी या नात्याने माझ्यावर अन्याय झालेला आहे। आचारसंहितेचा भंग खुद्द निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी यांनी केलेला आहे। हे सर्व माझा स्पष्ट आरोप आहे। हे सगळे भाजपला मोदीला हे विकले गेलेले आहेत सगळे, आणि हे जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडी इथं विजयी होते म्हणून ही सगळी यंत्रणा मॅनेज करून माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, लोकांना, वोटरना त्या ठिकाणी दबाव टाकून त्या ठिकाणी मला कशा पद्धतीने हे करता येईल, डिमोरलाइज करता येईल, माझी सीट कशी पाडता येईल, म्हणजे हे सर्व एक प्रकारे भाजपचं काम करत आहेत। जिल्हाधिकाऱ्यापासून सर्व त्यांचे सर्व स्टाफ, महसूल विभाग, निवडणूक विभाग हा पूर्ण भाजपचं काम करतोय असा माझा स्पष्ट आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।